बुद्ध काळापासूनच भारतात सोन्याच्या खाणीचे उत्खनन केले जात असल्याचा उल्लेख अंगुत्तरा निकाय तसेच इतर प्राचीन भारतीय साहित्यात सापडतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी पहिल्यांदा शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे कुळवाडी भूषण महात्मा ज्योतिबा फुले यांचा सोन्याचा व्यापार होता आणि त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर हा टाटापेक्षाही जास्त होता. हाच आदर्श घेऊन रोहित पिसाळ यांनी 2016 मध्ये अंडर वॉटर गोल्ड मायनिंग कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले. जगभरात हे कॉन्ट्रॅक्ट फक्त 3च कंपन्यांना आहे. त्यातील पिसाळ ग्रुप ऑफ कंपनी ही रोहित पिसाळ यांची आहे. त्यांना महाराष्ट्राचा गोल्डमॅन म्हणून ओळखले जाते. भारतातील सोन्याच्या खाणकामाचा एकमेव परवाना त्यांच्याकडे असल्याचे म्हटले जाते. द सिग्नेचर दॅट चेंज बिलियन्स ऑफ लाईफ असणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव रोहित पिसाळ यांच्यावर असून ते बुद्धिस्ट समुदायाचे आहेत. ते म्हणतात, भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजून समजलेच नाही, त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार भारतीयांसमोर आणणे हे फार गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ते दादर चैत्यभूमी येथे त्यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी आपला भारत न्यूजशी बोलताना ते काय म्हणाले हे त्यांच्याकडूनच ऐका. या ठिकाणी गोल्डमॅन जे आहेत, आपण ज्यांना गोल्डमॅन म्हणून ओळखतो, त्या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांनाच विचारूया, सर, आपण अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतात, नेमकं काय संदेश द्याल? आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी दुःखाचाच आहे आणि म्हणजे खूप वर्षापासून आपण सगळे इथे जमा होतो आणि जे काही बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेलं आहे, राज्यघटना लिहिलेली आहे, आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी जे काही त्यांनी दिलेलं आहे ते आपण सगळे इथे येऊन त्यांना फक्त थँक्यू बोलायला येतो. म्हणजे बाबासाहेब कुठल्या मंदिरासारखा किंवा कुठल्या मस्जिदीसारखा नवसाला पावत नाही, पण इथला समाज फक्त थँक्यू बोलायला येतोय अँड दिस इज माय कम्युनिटी. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.